अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एलपीजी गॅस टाक्यांचे बेकायदेशीर रिफिलिंग्स करून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर स्थानीय गुन्हा शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत 5 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे। आरोपींकडून घरगुती व व्यावसायिक वापरातील गॅस टाक्यांमधून परवानगी नसताना गॅस काढून तो इतर टाक्यांमध्ये तसेच 4 चाकी वाहनांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने भरून विक्री केली जात होती, ज्यामध्ये नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती। या प्रकरणी मनोज चंद्रकांत गिरमे व सिद्धार्थ संदीप गिरमे दोघे राहणार निवारा हाऊसिंग सोसायटी कोपरगाव, मुजम्मिल जाकीर मणियार व सद्दाम जाकीर मणियार दोघे राहणार सिद्धार्थनगर चांदवड जिल्हा नाशिक तसेच फहीम हरुण शेख राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम 223 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 प्रमाणे कलम 3 व 7 प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई दरम्यान 2 ओमनी कार, 8 घरगुती गॅस टाक्या तसेच रिफिलिंगसाठी वापरलेली उपकरणे व साहित्य असा सुमारे 2,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यापुढेही तालुक्यात अशा बेकायदेशीर गॅस रिफिलिंग प्रकरणी कुणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे। रोकटोक मराठीसाठी हाफिज शेखसह शेहबाज कुरेशी, कोपरगाव।